नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नित्यसेवा कशी करावी याबद्दल आज मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. परमपूज्य गुरुमौलींच्या दर्शनाप्रमाणे प्रत्येक सेवेकराने आजन्म नित्यसेवा ही केलीच पाहिजे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपाशीर्वाद नेहमी राहतो. महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. त्याचप्रमाणे आपल्याला रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे आणि 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचनसुद्धा करायचे आहे. म्हणजे जर रोज आपण 3 अध्याय वाचन केले तर 7 दिवसात आपले एक पारायण पूर्ण होते. आणि 1 माळ गायत्री मंत्रही करायची आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात ही गायत्री मंत्राची माळ आपल्याला करायची आहे. जर ही सेवा आपण रोज केली तर आपल्याला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. तसेच घरातील कुलस्त्रीने जर दररोज दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 2 अध्याय वाचन करावे. तसेच घरातील कर्त्या पुरुषाने दर रविवारी मल्हारी सप्तशती पारायण किंवा 2 अध्याय वाचावे. जर पुरुषांना वाचायला नसेल जमत तर तुमच्या मुलाने किंवा तुम्हीसुद्धा वाचन केले तरी चालेल. एवढी जरी सेवा तुम्ही रोज मनाभावातून केली तर तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. महाराज नेहमी तुमच्या पाठीशी राहतील. तुम्हाला कोणत्याही संकटात महाराज पडू देणार नाही. झालेली सेवा मी महाराजांचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.